नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला हे सुंदर असं मोत्याचं किचन कसं बनवायचं आहे ते मी या माझ्या व्हिडिओतून सांगणार आहे. तर हे किचन तयार करण्यासाठी मी इथे हे 6 नंबरचे पांढरे मोती आणि हे जांभळे 6 नंबरचे मोती इथे वापरणार आहे. त्याचबरोबर सुई आणि 6 नंबरचा तंगूस मी इथे वापरलेला आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे जांभळे मोती 6 ओवून घेणार आहे. तुम्ही इथे तुम्हाला आवडेल तो कलर टाकू शकता. आणि या किचनसाठी अतिशय कमी मणी लागतात. 6 मोती मी घेतलेले आहेत. 6 मोत्याचा इथे आपण असा गोल तयार करून घ्यायचा आहे. आता हे मी दोन इथे गाठ मारून घेतली आणि एका मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. इथे आता आपण 4 पांढरे मोती घ्यायचे. 1 2 3 4 नाही 5 पांढरे मोती घ्यायचे आहेत, कारण आपल्याला 6 मोत्यांचा गोल तयार करायचा आहे. इथे मी हे 5 पांढरे मोती घेतले. या मोत्यातून आपण तंगूस काढून घेतला, त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची. परत पुढच्या ह्या जांभळ्या मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे. आता इथे परत 4 पांढरे मोती घ्यायचे. पहिल्यांदा 5 घ्यायचे आणि नंतर 4 घ्यायचे. 4 पांढरे मोती घेतले. आता हा जो एक गोल बनवला आहे पांढऱ्या मोत्याचा, त्यातला हा जो मोती आहे त्याच्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. परत त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. परत पुढच्या या जांभळ्या मोत्यातून पण सुई आपण काढून घ्यायची. इथे परत 4 पांढरे मोती. 1 2 3 आणि 4 पांढरे मोती. परत सेम विणायचे. परत पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीने हे पूर्ण आपण करून घ्यायचं आहे. आता इथे शेवट आलेला आहे. तर ह्या मोत्यात तंगूस आहे. हा शेवटचा एक जो जांभळा मोती उरला आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची आणि हा पहिला गोल तयार केला होता 5 मोत्याचा, त्यातल्या एका मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता आपण 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 पांढरे मोती घेतले आणि हा शेवटचा जो गोल आहे वरून खालच्या दिशेने मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आपला हा एक असा षटकोन तयार झालेला आहे. आता ह्या जांभळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या इथे ह्या एका मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. इथे परत आपण 4 पांढरे मोती घ्यायचे. 1 2 3 आणि 4 पांढरे मोती घेतले. या मोत्यात डावीकडे तंगूस आहे,
तर हा मोती आणि त्याच्या शेजारचा मोती, ह्या दोनही मोत्यातून उजवीकडून डावीकडे आपण ही सुई अशी काढून घ्यायची. त्याचबरोबर आता 1 आणि 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने घेऊन जायचे. इथे आता एक आपण हा जांभळा मोती घ्यायचा आहे आणि ह्या मोत्यात आहे तंगूस, तर ह्या शेजारच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने ह्या दोनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. हे असं व्यवस्थित छान असं ओढून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे घट्ट येईल ते. मग परत 1, 2 आणि 3 ह्या तीनही मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत. 1, 2 आणि 3 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत आपण सेम विणायचे. 4 पांढरे मोती घ्यायचे, 1, 2, 3 आणि 4 पांढरे मोती घेतले. आता ह्या मोत्यात उजवीकडे तंगूस आहे, तर हा मोती आणि त्याच्या शेजारचा हा मोती, अशा ह्या दोनही मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. परत 1 आणि 2 ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आपण सुई काढून घ्यायची. इथे परत एक जांभळा मोती घ्यायचा आहे आणि ह्या 1 आणि 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची असे. आता परत ह्या 1, 2, 3 मोत्यातून सुई आपण काढून घेणार आहोत. 1, हा 2, 1, 2, हा तिसरा आणि हे 1 आणि 2 मधले मोती. सुई काढून घेतली. इथे परत 4 मोती आणि सेम हे जसं विणलं आहे तसं ह्या 1, 2, 3, 4 साईड आपण विणून घेणार आहोत. इथे आपली ही चांदणी म्हणजे स्टार तयार झालेला आहे. तर इथे आपलं हे संपलेलं आहे डिझाईन. तर इथे मी आता एक अशी गाठ मारून घेणार आहे घट्ट आणि मग ह्या पुढच्या मोत्यांमधून मी अशी ही सुई काढून घेणार आहे. आता हा जो मधला मोती आहे याच्यात आपल्याला सुई आणायची आहे. आता इथे मी पहिल्यांदा एक जांभळा, मग 2 पांढरे, परत एक जांभळा, 2 पांढरे, एक जांभळा, 2 पांढरे आणि एक जांभळा असे मोती मी ओवून घेतलेत. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 मोती असे ओवलेत. आणि पुढचे जे आहेत 6 मोती ते लगेच ह्याच्यानंतर एक पांढरा, एक जांभळा, पांढरा, जांभळा, पांढरा असे हे 6 मोती, म्हणजे एकूण 16 मोती मी ओवून घेतलेले आहेत. आता हे याच्यामध्ये आपल्याला ही किचनची ही रिंग घालायची आहे. तर ती अशी घालून घ्यायची ह्याच्यातच तंगूसमध्येच. तिला इथे पकडायची अशी. हे जे आपण अल्टरनेट मोती घेतलेले आहेत ह्याचा आपण आता गोल तयार करणार आहे. त्या गोलामध्ये ती रिंग आली पाहिजे. तर आता हे जे आपण 2-2चे कप्पे केले होते त्यातला हा जो जांभळा मोती आहे त्याच्यातून मी अशी ही सुई काढून घेतलेली आहे. हे पण असं छान घट्ट ओढून घ्यायचं आहे. आता ही इथे रिंग अशी आपली अडकलेली आहे. आता ह्या सगळ्या मोत्यांमधून आपण अशी ही सुई काढून घ्यायची.
सगळ्या मोत्यातून. अशी तंगूस कुठे दिसला नाही पाहिजे, गॅप अशी दिसली नाही पाहिजे आपल्याला. अशा पद्धतीने हे परत आपण ओवून घ्यायचं आहे. आता हे आपण सगळ्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी अशी ही सुई आणणार आहे. असे परत ह्या 2 आणि 3 या म्हणजे सगळ्या मोत्यातून मी परत सुई खाली आणलेली आहे. आणि आता आपण पहिल्यांदा ह्या मोत्यात होता ना तंगूस, इकडून मोती आपण अशी ओवायला सुरुवात केली. म्हणजे इथे तंगूसाला ह्या मोत्यातून इकडे काढून घेतलं आणि तिथून आपण हे सगळं विणलेलं आहे. तर आता त्याच मोत्यात विरुद्ध बाजूने असे आपण ही परत सुई काढून घ्यायची त्याच एका मोत्यातून असे. म्हणजे हे आता इथे पॅक झालं, असं इकडे तिकडे असे ते लटकणार नाही आहे. आता परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे आपण दोरा हा तोडून टाकायचा आहे. इथे आपण अशी गाठ मारून घेतली, परत 1-2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे मग ही जी गाठ आहे ती पॅक होते, नाही तर ती सुटण्याची शक्यता असते. काढून घेतली अशी. आता इथे मी हा तंगूस तोडून टाकणार आहे. त्याचबरोबर सुरुवातीला इथे जी मी गाठ मारलेली होती तंगूसची, ती पण मी एका मोत्यातून असं वर ओढून घेतली. तो तंगूस थोडा ठेवला होता एवढा, तो एका मोत्यातून वर काढून घेतला आणि मग तो तंगूस इथे कट केला. म्हणजे ही पहिल्यांदा जी गाठ मारली ती पण एकदम सोपी म्हणजे घट्ट बसली. त्याचबरोबर हे आपलं सुंदर असं किचन तयार झालेलं आहे. हे किचन बनवायला अतिशय सोपं आहे. तुम्ही जर अगदी नवीन शिकणारे असाल तरीसुद्धा तुम्ही ते बनवू शकता. त्यामुळे अतिशय सोपं आहे आणि तुम्ही हे किचन करून बघा. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.